नमस्कार. मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती प क कोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो, सध्या होऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात आधुनिक राजकीय विश्लेषणाचा आज आपण 8वा भाग पाहत आहोत. या 8व्या भागामध्ये राजकीय नेतृत्व ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेच्या संदर्भातला दुसरा भाग आपण आज अभ्यासणार आहोत. या पहिल्या भागामध्ये 15 प्रश्नांचा विचार आपण केलेला आहे. आज आपण राजकीय नेतृत्वाच्या या दुसऱ्या भागात म्हणजे पॉलिटिकल लीडरशिपच्या दुसऱ्या सेकंड पार्टमध्ये आपण आज 15 प्रश्नांचा विचार करणार आहोत. मग पूर्वीचे 15 प्रश्न झाले होते, आता कितवा येणार सुरेश? 16वा. ओके. खालीलपैकी कोणते नेतृत्वाचे वैशिष्ट्य नाही ते ओळखा. काय सांगितलं आहे संजय? नेतृत्वाचे वैशिष्ट्य नाही. आता यांच्यामध्ये बघा, अनुयायींची आवश्यकता पाहिजे का नाही आधीच हे लक्षात घ्या. अनुयायी पाहिजे, नेता असेल तर अनुयायी लागतील. नेता आणि अनुयायी यांच्यात ध्येय समानता, ध्येय सारखं पाहिजे म्हणतो, कारण नेता आणि अनुयायींचे ध्येय समान नसेल तर एका ठिकाणी राहणारच नाही. बरोबर आहे ना? अनुयायी आणि नेता यांच्यात कार्यसंबंध, कार्याबाबतीत संबंध असावे. हो म्हणतोय. ओके. सुरेश पण हो, नरेश पण हो, चालू द्या. जनतेच्या भावना आणि समस्या याविषयी अनभिज्ञता म्हणजे तुम्हाला माहिती नाही आहे ना. जनतेच्या भावना काय, जनतेच्या समस्या काय याविषयी तुम्ही अनभिज्ञ आहात, म्हणजे तुम्हाला त्याची माहिती नाही, चालणार नाही. बरोबर. म्हणजे इथे तुम्हाला वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे, म्हणून उत्तर कोणतं आलं बेटा? कोणतं आलं? ओके. प्रश्न क्रमांक 17 बघा. राजकीय नेतृत्वाच्या संबंधातील खालीलपैकी कोणते विधान संयुक्तिक नाही? आता इथे तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे गणेश? राजकीय नेतृत्वाच्या संबंधातील खालीलपैकी कोणते विधान संयुक्तिक नाही असं विचारलं आहे. म्हणजे आधी तुम्हाला सगळे विधान वाचावे लागतील ना. आता पहिला विधान वाच बेटा गणेश. नेता आणि अनुयायी यांच्यात कार्यसंबंध आवश्यक आहे. बरोबर म्हणतोय. जर नेता असेल आणि त्याचा अनुयायी असेल तर यांच्यामध्ये कार्याचा संबंध पाहिजे. ओके, हा बरोबर आहे. नेत्यांनी अनुयायांशी वैयक्तिक संपर्क ठेवून निर्णय घेणे. लक्षात घ्या, नेता तुम्ही उद्या झाला आहात, तुम्हाला आपल्या अनुयायांशी वैयक्तिक संपर्क ठेवावा लागेल की नाही कोणताही निर्णय घेताना? की अनुयायांना सोडून तुम्ही तुमचे एकटे निर्णय घेणार नाही ना. म्हणजे त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क ठेवावा लागेल, हेही बरोबर आहे म्हणतो. ओके. आता पुढचा वाचा. नेत्याने अनुयायांना केवळ आदेश देण्याचे कार्य करावे. हां गणेश, नेता तू झालेला आहे, तू आदेश देतोय तुझ्या अनुयायांना, आहे ना. हम करे सो कायदा, चालेल का? नेतृत्वाचा अनुयायांकडे पाहण्याचा दृष्टिकोन न्याय्य असला पाहिजे. म्हणजे उद्या गणेश तुम्ही नेता आहात, तुमचे अनुयायी आहेत, तुमच्या मागे फिरणारे लोक, त्यांच्याकडे तुम्ही न्यायाने पाहणार ना, की त्यांच्यावर अन्याय करणार? न्याय असला पाहिजे ना. म्हणजे हे बरोबर आहे. मग उत्तर कोणतं चुकीचं आहे? कोणते विधान संयुक्तिक नाही गणेश? क. बरोबर आहे. नेत्याने अनुयायांना केवळ आदेश देण्याचं काम करायचं का? नाही. म्हणजे केवळ तुम्ही आता आदेश देणार का? ओके. रमेश म्हणतो नाही. 18 बघा. राजकीय नेतृत्वाशी संबंधित खालील विधाने काळजीपूर्वक वाचा आणि सदोष विधान निवडा. सलोनी, राजकीय नेतृत्वाशी संबंधित खालील विधाने काळजीपूर्वक वाचायची आहे आणि दोषपूर्ण असलेली म्हणजे चुकीचा आहे ना पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आता नेत्याने अनुयायीसमोर आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे. उद्या तुम्ही नेते झालात, तुमच्या अनुयायांसमोर तुमचा आदर्श ठेवणार की नाही? ठेवणार म्हणते. ओके. आता बघा, नेतृत्वाने आपल्या कार्यात मार्गदर्शन करण्यापूर्वी स्वतःची योग्यता आणि पात्रता वाढविणे आवश्यक आहे की नाही? उद्या सलोनी तुम्ही नेते झालात, तुम्हाला लोकांना मार्गदर्शन करायचं आहे, पण करण्यापूर्वी तुमची योग्यता आणि पात्रता तुम्ही वाढवणार की नाही? तुम्ही तुमच्यात गुणवत्ता आणणार की नाही? पाहिजे म्हणे. ओके. नेतृत्वाने आपली भूमिका आणि कार्य परिस्थितीनुसार बदलावयास नको. तुम्ही नेते झालात आणि तुमची भूमिका आणि तुमचं कार्य आहे, परिस्थितीनुसार बदलावेच नको. म्हणजे परिस्थिती बदलली तरी तुम्ही म्हणतात नाही बदलणार, मी असंच ठेवणार आहे, आपलं एकदा ठरलं म्हणजे ठरलं. अरे बाबा, भूकंप आला आहे तर बदलावेल की नाही? तुम्हाला कार्य बदलावं लागेल की नाही? तुमची भूमिका बदलावी लागेल की नाही? बदलावी लागेल ना. तुम्ही जर म्हणाल की नाही हे आपलं असं ठरलं म्हणजे ठरलं आहे, चालणार नाही. तुम्हाला तुमचे कार्य बदलावे लागतील, भूमिका बदलावी लागेल. म्हणजे इथे बदलावयास हवे होते, इथे नको म्हटलं आहे, म्हणजे हे विधान चुकीचं आहे ना.
ओके. नेत्याने असे कृत्य करावे जेणेकरून अनुयायामध्ये आत्मीयता निर्माण होण्यास मदत होईल. सलोनी, तुमचं कृत्य कसं असाल की तुमच्या अनुयायांमध्ये, तुमच्या मागे जे फिरणारे लोक आहेत त्यांच्यात तुमच्याविषयी आत्मीयता पाहिजे ना. ओके. म्हणजे पर्याय कोणता चुकीचा आहे मग? सदोष. क म्हणजे नेतृत्वाने आपली भूमिका आणि कार्य परिस्थितीनुसार बदलास हवी होती, पण इथे बदलाव्यास नको म्हटलं आहे. बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय येणार बेटा सलोनी? क. ओके. पुढचा पर्याय बघा. प्रश्न क्रमांक 19 सायली तुझ्यासाठी आहे. नेतृत्व करताना खालीलपैकी कोणत्या तंत्राचे पालन करणे आवश्यक आहे? सायली, तुम्हाला नेतृत्व करायचं आहे, बरोबर आहे. नेतृत्व करताना तुम्ही खालीलपैकी कोणत्या तंत्राचं पालन करणार? तुम्हाला पालन करायचं आहे. नेतृत्व तुम्ही स्वीकारलं आहे, बरोबर आहे. मग तुम्ही सहकार्याचं तंत्र ठेवाल का? तुमच्या मदतीला जे काही लोक असतील त्यांच्याशी तुम्ही सहकार्याने वागणार का? यस. ओके. सत्तेच्या वापराचे तंत्र म्हणजे तुमच्याकडे पॉवर आहे तर कधी कधी काही लोक ऐकत नसतील तर तुम्ही आपली सत्तेचा पॉवर वापरणार का नाही? वापराल ना. ओके. म्हणजे हा पण आहे. समन्वयाचे तंत्र म्हणजे तुमचं एका अनुयायाचं दुसऱ्या अनुयायाशी पटत नसेल किंवा त्यांच्यामध्ये काम करताना काही अडचणी येत असतील तर त्यांच्यामध्ये समन्वय साधाल ना. ओके. आणि मग शिस्त ठेवणार, कारण शिस्तीचं तंत्र आवश्यक आहे. कुठेही असो नेतृत्वाला शिस्त ठेवावी लागते, नाहीतर मग अनुयायी आपल्या आपल्या पद्धतीने पळतात म्हणे. ओके. मग वरीलपैकी योग्य पर्याय निवडा. ड वरील सर्व. म्हणजे सायलीचं उत्तर एकदम बरोबर आहे की जर सायलीने नेतृत्व स्वीकारलं तर सहकार्य करावं लागेल, आपल्या सत्तेच्या वापराचं तंत्र वापरावं लागेल, समन्वय आहे ना, नेता म्हटलं की त्याला ऑर्डर करावी लागते, वेळ आली तर समन्वय ठेवावा लागतो, शिस्त बाळगावी लागते. हे चारही तंत्र वापरणार सायली. आता प्रश्न क्रमांक 20 पूनम तुझ्यासाठी आहे. खालीलपैकी कोणते विधान हे नेतृत्व गुणांशी संबंधित नाही? नेतृत्व गुणांशी संबंधित नाही बेटा. पूनम. 1. प्रतिकूल परिस्थितीशी सामना देण्याची मानसिकता असावी. आता प्रतिकूल परिस्थिती आहे आणि सामना देण्याची मानसिकता तुमच्यात असावी, बरोबर म्हणते. ओके. हे पाहिजे. भावी परिस्थितीचा अंदाज बांधता यावा. म्हणजे इथे नेतृत्वाशी संबंधित नाही असं म्हटलं बरं का, म्हणजे हे आहे संबंधित. भावी परिस्थितीचा अंदाज बांधता यावा. पूनम, तुम्ही जर आत नेते झाले तर तुम्ही पुढची परिस्थिती विचारात घेऊन काम कराल की आत्ताचं पाहणार? पुढची पाहणार ना. म्हणजे हे पण आपल्या गटातील लोकांशी सहानुभूतीपूर्वक वागणारा असावा. आपल्या गटामधले जे लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही सहानुभूतीपूर्वक वागणार ना, की त्यांना तुम्ही धमकावणार? सहानुभूतीपूर्वक, बरोबर आहे. हे पण आहे. 4 आहे नेतृत्वाने स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजावे. पूनम, तुम्ही नेते आहात, तुम्ही इतरांपेक्षा ग्रेट स्वतःला समजतायत. माझे अनुयायी म्हणजे असेच आहे ना, असंच म्हणाल. असं असेल तर लोक टिकणार नाही, म्हणून हे संबंधित नाही. म्हणून हे कोणतं गुण येणार बेटा? शेवटचं ड. नेतृत्वाने स्वतःला इतरांमधलंच एक समजायला हवं, तरच ते नेतृत्व दीर्घकाळ टिकतं. जर तुम्ही स्वतःला ग्रेट म्हणायला लागलेत ना, श्रेष्ठ, तर मग ते नेतृत्व जास्त काळ टिकत नाही. म्हणून इथे कोणतं विधान चुकीचं आहे? पूनम, उत्तर कोणतं येईल मग? नेतृत्वाने स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजावे हे चुकीचं आहे, कारण हे संबंधित नाही. इथे हे जर वाक्य कसं असतं, इतरांपेक्षा श्रेष्ठ न समजावे म्हणजे इतरांसारखेच समजावे, ते उत्तर बरोबर आलं असतं. म्हणजे इथे तुम्ही ग्रेट मानतायत म्हणून हे पर्याय चुकीचं आहे. ओके. प्रश्न क्रमांक 21 बघा. नेतृत्वाशी संबंधित योग्य विधान निवडा. नेतृत्वाशी संबंधित योग्य विधान निवडायचं आहे. नेतृत्व हे परिस्थिती सापेक्ष असते. बरोबर आहे ना, कारण तुम्ही आत्ताही पाहिलं, आधी परिस्थिती बदलली तर तुम्हाला आपल्या नेतृत्वात बदल करावा लागतो, बरोबर आहे. परिस्थिती बदलली तर नेतृत्व बदलत नाही. असं होतं का कधी? परिस्थिती बदलली तर कधी कधी नेते बदलतात. ओके. एका विशिष्ट परिस्थितीत यशस्वी झालेले नेतृत्व सर्वच परिस्थितीत यशस्वी होते. काय म्हणतोय? नाही, अरे म्हणे गांधीजी स्वातंत्र्यापर्यंत होते, नंतर नाही झाले यशस्वी, असं म्हणायचं काय तुम्ही पण? अरे आपलं घ्या ना, आपण उद्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये यशस्वी झालेलं नेतृत्व आहे, हे सर्वच परिस्थितीत यशस्वी नाही होत. एखाद्या व्यक्तीला तुम्ही आधी नेता मानतात, नंतर नाही मानत. आपल्याच गावातले बघा ना, आहे ना, कालपर्यंत खूप मोठ्या ऐशारामात फिरत होते, नेता होता, लोक रामराम ठोकायचे म्हणतो ना. ओके. गणेश, तुमच्या गावातला म्हणतोय तो. ओके. म्हणजे हे पण रॉंग. नेतृत्वाच्या अंगी असलेल्या गुणांचा इतरांवर प्रभाव पडत नसतो. म्हणजे तुम्ही उद्या नेते झाले तर तुमच्या डोळ्यासंग अरे नाही रे बेटा,
आहे ना. नेता उद्या तुम्ही झालात, तुमच्या अंगी जे गुण आहेत ते तुमच्या इतर सहकाऱ्यांमध्ये येणार ना, प्रभाव पडत नसतो, असतो ना, प्रभाव पडत असतो. म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे. मग नेतृत्व हे फक्त परिस्थिती सापेक्ष असते, हे विधान इथे बरोबर आहे. म्हणून उत्तर कोणतं लिहिणार आहे पूनम? कोणतं लिहिणार पूनम? नेतृत्व परिस्थिती सापेक्ष असते. कारण परिस्थिती बदलली तर नेतृत्व बदलतं. पण इथे विधान चुकीचं आहे बेटा. एका विशिष्ट परिस्थितीत यशस्वी झालेलं नेतृत्व सर्वच परिस्थितीत यशस्वी नाही होत. इथे होतं म्हटलं आहे. नेतृत्वाच्या अंगी असलेल्या गुणांचा इतरांवर प्रभाव पडत असतो, पण इथे तो नसतो म्हणतो आहे. म्हणून हा विचार करायचा शब्दांचा खेळ आहे बेटा इथे. ओके. प्रश्न क्रमांक 22 घ्या. खालीलपैकी कोणता नेतृत्वाचा गुण नाही ते शोधा. नेतृत्वाचा गुण नाही. आधी लक्षात घ्या कृष्णा की नेतृत्वाचे गुण तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक. तुम्ही नेतेच चाल. संपर्क साधण्याची कला असेल तर तुम्हाला नेतृत्वाचा गुण म्हणायला येईल ना. ओके. कारण ज्याच्यामध्ये इतरांशी संपर्क साधला जाण्याची कला असते ना, ते लोकांना जास्तीत जास्त अनुयायांना जोडत असतात. म्हणून हा एक गुण चांगला आहे. आत्मविश्वास चांगला गुण आहे म्हणतो. ओके. अनैतिकता नाही म्हणतो. ओके. कारण नैतिकता पाहिजे म्हणजे हे नाही. बौद्धिक क्षमता पाहिजे, कारण बौद्धिकदृष्ट्या विचारपूर्वक निर्णय घेणारा असेल, तात्काळ निर्णय घेणारा पाहिजे ना, म्हणून बौद्धिक क्षमता पण पाहिजे. मग नेतृत्वाचा गुण नाही कोणता? अनैतिकता. म्हणून कृष्णा उत्तर कायच लिहिणार? क. कारण इथे नेतृत्वाचं काय विचारलं आहे? गुण नाही ते शोधा. मग गुण कोणता नाही आहे इथे? अनैतिकता. हेच जर इथे नैतिकता असतं तर गुण झाला असता, पण इथे काय दिलं आहे? अनैतिकता. म्हणून हा गुण नाही. प्रश्न क्रमांक 23 बघा. राजकीय नेतृत्व ही कोणत्या प्रकारची संकल्पना आहे? राजकीय नेतृत्वाची संकल्पना ही कोणत्या प्रकारची? गणेश है ना, बरोबर आहे. आता इथे प्रमोद तुम्ही लक्षात घ्या. कृत्रिम व आवश्यक. कृत्रिम असू शकत नाही म्हणतो. ओके. आवश्यक पण नाही सांगतायत कारण नेतृत्व आहे ना, राजकीय नेतृत्व. आर्थिक व सामाजिक नाही म्हणतायत. ओके. नैसर्गिक व सामाजिक, कारण काही नेतृत्व हे निसर्गतः म्हणजे राजकीय नेतृत्व जे आहे जन्मजात काही गुण असतात आहे ना, नुसत्या पैशांच्या बळावर येत नाही. म्हणून नैसर्गिक असतात. जर तुमच्यामध्ये बोलण्याची कला नसेल, वक्तृत्वाची नसेल, तुमच्यामध्ये धाडस नसेल, हे सगळे नैसर्गिक आहे. आणि परिस्थितीतनं काही निर्माण होतात म्हणजे सामाजिक आहे. म्हणून बरोबर आहे प्रमोद तुमचं म्हणणं. नैसर्गिक आणि सामाजिक प्रकारची आहे. शैक्षणिक व सांस्कृतिक. शैक्षणिक असू शकतं म्हणतात, पण सांस्कृतिकचं सांगतात राजकीय नेतृत्व आहे, त्यामुळे हाही पर्याय येत नाही. म्हणून राजकीय नेतृत्व ही कोणत्या प्रकारची संकल्पना आहे असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर काय येणार मग प्रमोद? ओके. नैसर्गिक आणि सामाजिक. ओके. प्रश्न क्रमांक 24 बघा. प्राचीन काळी नेतृत्व हे टिंब स्तरातून विकसित होत असे. प्राचीन काळामधलं नेतृत्व कनिष्ठ स्तरावरून, मध्यम स्तरावरून, वरिष्ठ स्तरावरून यापैकी नाही. कारण प्राचीन काळ विचारला आहे. प्राचीन काळामध्ये कधीही नेतृत्व जे वरिष्ठ स्तर होते नाही ना, मग जातीने असतील, वंशाने असतील, अशा वरिष्ठ स्तरातूनच विकसित होत असे. सामान्यांना स्थानच नव्हतं. बरोबर आहे. म्हणून इथे उत्तर काय येणार? क. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा. खालीलपैकी कोणते शासकीय नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे? कोणत्या नेतृत्वाचं? शासकीय नेतृत्वाचं. शासकीय नेतृत्वामध्ये पहिला पर्याय बघा. विधिनिहित नेतृत्व म्हणजे कायद्याने प्राप्त झालेलं नेतृत्व. दूरवर असलेले नेतृत्व म्हणजे आपल्यापासून दूर असतात, कारण शासकीय आहे, त्यांना राजकारणामध्ये सहभागी करून घेता येत नाही. संस्थात्मक नेतृत्व म्हणजे प्रशासकीय संस्था असते ना, बरोबर आहे. आणि वरील सर्व म्हणजे इथे पर्याय काय येणार बेटा 25चा? ड. शासकीय नेतृत्वाची वैशिष्ट्ये ते विधिनिहित नेतृत्व असतं, दूरवर असलेलं नेतृत्व असतं आणि संस्थात्मकही असतं. ही सगळी वैशिष्ट्ये आहेत त्यांची बेटा, म्हणून हे वरील सर्व. ओके. प्रश्न क्रमांक 26 बघा. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नेतृत्वाला टिंब मानले जाते. आता लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या, मनोहर तुझ्यासाठी प्रश्न आहे. तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे नेतृत्व आहात, तर यांना काय म्हणतात? जेव्हा तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करून लोकांकडनं आलेलं नेतृत्व असेल तर ते सत्ताधारी, अधिमान्य, शासनमान्य, अधिकार संपन्न. सत्ताधारी नाही म्हणतात. बरं, का नको? कारण सत्ताधारी म्हटलं की लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नेतृत्वाला आपण विचारलं आहे ना, तर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नेतृत्वाला काय म्हणतात? अधिमान्य. अधिमान्य म्हणजे जनतेने मान्य केलेलं. बरोबर आहे.
शासन मांडण्याचा प्रश्नच नसतो, कारण लोकांची अपेक्षा आहे. अधिकार संपन्नाचा विषय नाही, म्हणजे हे पण पर्याय नाही, हे नाही. म्हणून मनोवर कोणतं पर्याय येणार आहे? बरोबर ब, अधिमान्य. अधिमान्य म्हणजे जनतेची मान्यता बेटा. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 27 घ्या. खालीलपैकी कोणते राजकीय नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे ना? राजकीय नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहेत ते ओळखा. आता नीता तुम्हाला विचारायला प्रश्न आहे. आता तुम्ही उद्या राजकीय नेते झालात तर तुमच्यामध्ये कोणते वैशिष्ट्य ठेवाल? धाडस पाहिजे? यस. वक्तृत्व पाहिजे? यस. शौर्य पाहिजे? ओके. भित्रेपणा नाही म्हणते दीपाली? ओके. म्हणजे मग हे कोणते गुण असतील? धाडस, वक्तृत्व आणि शौर्य. मग 1 2 3 शोधा कुठे? क. बरोबर. चला प्रश्न क्रमांक पुढचा 27 नंतर 28 घ्या. खालीलपैकी कोणाची अधिमान्यता ही संकट समयी धोक्यात येते? कुणाची अधिमान्यता म्हणजे लोकांनी दिलेली मान्यता ही केव्हा धोक्यात येते तुमची? खालीलपैकी कोणाची अधिमान्यता? जर तुम्ही समाजाची अधिमान्यता काढणार का? तुम्हाला अधिकार आहे का समाजाची? नाही म्हणतात. ओके. आता इथे लक्षात घ्यायचं आहे बेटा, आहे ना. इथे तुम्हाला अधिमान्यता विचारलेलं आहे हेमंत, समाजाची विषय नसतो. समाजसुधारकांची अधिमान्यता धोक्यात येण्याचा विषयच नाही, कारण ते लोकांच्या सेवेसाठीच असतात. बरोबर आहे. त्यामुळे हाही विषय नाही आहे. नंतर सामाजिक संस्थेची मान्यता अधिमान्यताचा काढण्याचा विषय नाही, ती पण धोक्यात येत नाही, आहे ना. जेव्हा संकट येतं ना बेटा, तर संकट समयी आधी नेतृत्व धोक्यात येतं, कारण त्याला सावरायचं आहे लोकांना. म्हणून समाजसुधारक, सामाजिक संस्था हे नंतरच्या गोष्टी, कारण या सगळ्यांना घेऊनच चालणारं नेतृत्व असतं. म्हणून खालीलपैकी कोणाची अधिमान्यता ही संकट समयी धोक्यात येते? नेतृत्वाची. आणि नेतृत्व हे समाज मान्यतेवरच उभं असतं बेटा. ओके. म्हणून इथे लक्षात घ्यायचं आहे की इथे संकट समयी नेतृत्व धोक्यात येतं. 29 नंबरचा प्रश्न बघा. टिंबटिंब नेतृत्वापेक्षा कार्यभाग पार पाडणारे नेतृत्व याला आज जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. आज कोणत्या नेतृत्वाला जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे? पर्याय वाचून घ्या. व्यक्तिगत, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक. म्हणजे इथे तुम्ही कोणत्या नेतृत्वापेक्षा, म्हणजे नेतृत्वापेक्षा कुणाला जास्त, म्हणजे कार्यभाग पार पाडणाऱ्या, म्हणजे इथे लक्षात येतं ना. ओके. बरोबर सांगतोय बेटा तो हेमंत. ओके. व्यक्तिगत नेतृत्वापेक्षा कार्यभार पार पाडणारे नेतृत्व म्हणजे जे लोक आपल्या कामापेक्षा इतरांना महत्त्व देणारे आहे, अशा नेतृत्वाला आज जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. म्हणून व्यक्तिगत नेतृत्वापेक्षा सामाजिक नेतृत्वाचा विषय नाही, कारण सामाजिक कार्यभाग पार पाडणारे नेतृत्व आहे पुढे. शैक्षणिक पण नाही, धार्मिक पण नाही. म्हणून इथे काय उत्तर येणार आहे? 29चा व्यक्तिगत नेतृत्वापेक्षा कार्यभार पार पाडणारे नेतृत्व याला आज जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे. ओके. 30 नंबरचा प्रश्न बघा. राजकीय पक्षाचे टिंबटिंब स्तरावर असलेले अंतर्वर्तुळ हे राजकीय पक्षातील नेतृत्व निर्धारित करीत असतात. ओके. लक्षात येत आहे ना. इथे राजकीय पक्षाचे टिंबटिंब स्तरावर असलेले अंतर्वर्तुळ हे राजकीय पक्षातील नेतृत्व निर्धारित करत असतात. राजा बाह्य नेतृत्व करतो का? नाही म्हणतोय ना. लक्षात घ्या आधी. आता तुमच्या इथे राजकीय पक्षाचे कोणते स्तरावर असलेले अंतर्वर्तुळ? आता अंतर्वर्तुळ म्हणजे नाही समजत आहे. अरे बेटा, तुम्हाला आता नेतृत्व पाहिजे. मी समजा उद्या नेता व्हायचं असेल तर मला वरून मान्यता पाहिजे की खालून, की मधले लोक देणारे? वरून पाहिजे असतं ना, कारण आपल्याला पक्षाचं तिकीट निर्धारित. म्हणजे राजकीय पक्षाचे टिंबटिंब स्तरावर असलेले अंतर्वर्तुळ म्हणजे तिथे असलेले सगळे लोक जे असतात ना वरचे, हे राजकीय पक्षातील म्हणजे पक्षामधलं नेतृत्व निर्धारित करत असतात. उद्या मी जर एखाद्या पक्षात गेले आणि मला तिकीट पाहिजे तर कोण ठरवणार? वरचे, मधले की खालचे? वरचे ठरवतात म्हणतात. म्हणजे बाह्य ठरवणार का? बाहेरचे लोक नाही. पक्षातलेच म्हणजे हे नाही, मधले पण नाही, मग वरचे. आणि खालच्याचा विषयच नाही, कारण नेतृत्व हे कधी पण पक्षातलं तिकीट कोण देतं? वरचे लोक देतात. हे साधा प्रश्न आहे. फक्त वाचताना लक्षात ठेवायचे की राजकीय पक्षाचं आहे बेटा. ओके. पक्षाच्या स्तरावरचं राजकीय नेतृत्व आहे, म्हणून हे वरच्या स्तरावर आहे. म्हणून उत्तर कोणतं येणार बेटा? वरच्या. ओके राजा. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या या 8व्या भागात राजकीय नेतृत्वाच्या दुसऱ्या भागावरचे 15 प्रश्नांचा अभ्यास केला, ज्यामधनं पॉलिटिकल लिडरशिप जी आहे त्या लिडरशिपच्या संदर्भातली लिडरशिपचे गुणवैशिष्ट्य किंवा गुणसमुच्चय, कोणत्या प्रकारच्या नेतृत्वासाठी गुण आवश्यक आहे, नेतृत्व कसं ठरतं, त्याची अधिमान्यता कशी असते, अशा वेगवेगळ्या भागांचा विचार आपण आजच्या या भागात केलेला आहे. यातून निश्चितच पॉलिटिकल लिडरशिपची कन्सेप्ट समजण्यासाठी किंवा संकल्पना समजून घेण्यासाठी आपणास मदत झाली असेल अशी अपेक्षा ठेवूया ना.
ओके, मग आपणास समजलं असेल तर निश्चितच आपण कमेंट बॉक्सला कमेंट्स टाकायचे आहे. समजलं नसेल एखादा भाग, काही प्रश्न असेल तर तेही कमेंट्स टाका, जेणेकरून आपल्याला पुढील भागात त्या सोडवण्यासाठी मदत होऊ शकेल. मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला पण विसरायचं नाही. आपल्या मित्रांनाही मदत व्हावी म्हणून मुद्दाम शेअर करा. आणि जर आपण अद्याप पावेतो माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यापुढचे व्हिडिओज माझे जे येतील ते आपणास मिळत राहतील, है ना. त्याचं नोटिफिकेशन आपल्याकडे येईल. तर यासाठी आपण काय करणार, सबस्क्राईबचं बटन दाबून बेल बटनवर दाबायचं आहे, जेणेकरून आपल्या मोबाईलवर मेसेज येतील. ओके, थँक्यू.